दहिसरचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झालाय। मॉरिस भाईनं घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं आणि त्यांचं संभाषण सुरू असताना मॉरिस भाईनं घोसाळकर यांच्यावरती गोळीबार केलाय। गोळीबार करतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांच्यावरती 3 गोळ्या झाडल्या। एक गोळी अभिषेक यांच्या पोटात घुसल्याचं दिसतंय, तर एक गोळी त्यांच्या खांद्याला लागलेली आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी मॉरिस भाई यांच्या कार्यालयाची तोडफोड केली। दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावरती दहिसरमधील रुग्णालयात उपचार सध्या सुरू करण्यात आले आहेत। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा की किती दिवस हे सहन करत बसायचं। ह्याच्यात महाराष्ट्र तर बदनाम होतच आहे। लोकांना आपण बघताय की भीती आहे ती दिसत आहे, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की उद्योग जग देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी परिस्थिती एकंदर बनत चाललेली आहे। महत्त्वाची गोष्ट परत मी सांगेन की हे गुंडाराज चालू आहे। जर हे सगळं आपल्याला माहिती असेल, आम्हाला माहिती असेल, त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे। मुख्य गोष्ट म्हणजे गँग लीडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। तर आपण बघतोय मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केलेला आहे।